नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होणार आहे, या व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने करावं, पूजा करत असताना घरातील एक कुलस्त्री आहे, माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, तर त्या कुलस्त्रीने कोणते नियम आहेत तर ते पाळायचे आहे. तर यंदा मार्गशीर्ष महिना जो आहे तर 21 नोव्हेंबरला चालू झालेला आहे आणि 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवारचा प्रारंभ जो आहे तर तो होणार आहे. तर या काळामध्ये आपल्याला 18 डिसेंबरपर्यंत माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी मार्गशीर्ष महिन्याला ही सुरुवात करायची आहे. या वेळेमध्ये आपल्याला मांसाहारी पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. या पवित्र महिन्यामध्ये विशेषतः गुरुवारच्या दिवशी अनेक ठिकाणी महिला महालक्ष्मीचे व्रत निष्ठेने पाळत असतात. या दिवशी व्रत जे आहे तर ते मनोभावे पाळले जाते. उपवास करण्याची पद्धत काय आहे तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करावे काय करू नये याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, जे भाविक महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि निष्ठेने पाळत असतात त्यांच्यावर श्री महालक्ष्मी तात्काळ प्रसन्न होते. तिची कृपा जर घरामध्ये राहिली तर जीवनात आनंद प्राप्त होतो आणि या दिवसामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणली जाते आणि गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे अभिषेक जे आहे तर ते केला जातो. यामुळे कुटुंबामध्ये धनधान्याची आणि ऐश्वर्याची कमतरता कधीच भासत नाही. म्हणून आपल्यामध्ये मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि हे व्रत नीती नियमाने पाळायचे आहे. तर महालक्ष्मीचे व्रत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचं व्रत म्हणून ओळखलं जाते. धन, सुख, समृद्धी, सौभाग्य आणि यशप्राप्तीसाठी हे व्रत घरातील कुळस्त्री करत असते. यंदा महालक्ष्मी व्रताची सुरुवात जी आहे तर ती 21 नोव्हेंबरला होणार आहे आणि व्रत जे आहे तर ते 27 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्याला पकडायचं आहे. तर यंदा भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून तर अश्विन कृष्ण अष्टमीपर्यंत आपल्याला 18 तारखेपर्यंत हे व्रत नीतिनियमाने पाळायचं आहे. हा व्रत नीतिनियमाने पाळल्यामुळे आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारायला लागते आणि दुर्बल आणि गरीब माणूसही श्रीमंताकडे वाटचाल करत असतो. श्रीमंताचे योग जुळून येतात आणि व्रताच्या अखेरीस काही वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या सुवासिनीला अर्पण केल्या जातात. तर ती वस्तू कोणती आहे तेही बघूया. तर माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटली गेलेली आहे. देवी लक्ष्मीला पद्मा, रमा, कमला, इंद्रा, विष्णुप्रिया, हरिप्रिया, भार्गवी आणि महालक्ष्मी असे 8 नाव जे आहे ते अष्टलक्ष्मीचे पडले गेलेले आहेत. महालक्ष्मीचे व्रत केल्याने धार्मिक परंपरा अशी आहे की जो भक्त श्रद्धा आणि भक्ती ठेवून सकारात्मक बदल जीवनामध्ये घडवून या व्रताची सांगता करतो, त्यांच्या जीवनातील अनेक मार्ग जे आहे, पैशाचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतात. व्रताच्या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समस्या दूर होतात, आर्थिक स्थिरता दुर्लभ होण्यास आणि कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते. आता पूजाविधी कशी करायची आहे ते बघूया. पूजा करत असताना आपल्याला चौरंग जे आहे तर ते मांडण्याआधी आपल्याला जिथे जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे. ईशान्य दिशेला आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदीच्या साहाय्याने आणि त्यानंतर चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. या चौरंगावर टाकायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे. तांदूळने आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे. त्यावर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एक कलश भरून घ्यायचा आहे. त्यावर कलश आपल्याला ठेवायचा आहे. कलशामध्ये आपल्याला दुर्वा व जे विड्याचे पानं आहे, आंब्याचे पानं आहे तर ते टाकायचे आहे आणि यावर आपल्याला काय करायचं आहे, एक पाण्याचा नारळ घेण्या अगोदर आपल्याला एक सुपारी, त्याचबरोबर एक हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं असेल तर ते टाकायचं आहे आणि हळदी, कुंकू, अक्षदा या पाण्यामध्ये अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे कलशाची आणि त्यावर आपल्याला आंब्याचे किंवा विड्याचे 5 पानं ठेवायचे आहे किंवा तुम्ही फुलांचे, फळांचे जे पानं आहे तर ते ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर आपल्याला घरामध्ये जर तुमच्या शृंगार असेल, जसे की मंगळसूत्र आहे किंवा शृंगाराच्या काही वस्तू असेल तर त्या आपल्याला या नारळावर चढवायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, फळे असेल, केळी असेल तिथे ठेवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, ओटीचं साहित्य ठेवायचं आहे, शृंगाराच्या वस्तू ठेवायच्या आहेत, नारळ आणि जे खोबरं आहे, त्यानंतर खोबऱ्याची वाटी, त्यावर गूळ ठेवायचा आहे. गणपती बाप्पाची या दिवशी विधीनुसार अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे तांब्याच्या ताटात आणि
दुधाने, जलाने, साखरेने, दह्याने, पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करता वेळेस तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हा अतिशय प्रभावी असा एक मंत्र आहे. आपल्याला 11 वेळा मंत्र म्हणत असताना माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. पद्धतीने संकल्प हा घेतला जातो. संकल्प घेता वेळेस आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. अशा पद्धतीने पूजाविधी केली जाते आणि त्यानंतर कथावाचन करावी. कथावाचन झाल्यानंतर आरती करावी. तर पहा, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटली जाते. ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद लाभत असतो त्या घरामध्ये सुख संपत्ती येऊ लागते. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यासोबतच माणसाला भौतिक सुख लाभत असते. घरामध्ये शांती आणि समृद्धी प्राप्त होते. माता लक्ष्मीचा उगम जो आहे हा समुद्राच्या वेळी झालेला आहे. पाण्यातून माता लक्ष्मीचा जन्म झाल्यामुळे ती एका ठिकाणी राहणे पसंत करत नाही. त्यांचा स्वभावही तसा नाही. म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असेल तर घरामध्ये राहणं पसंत करते, नाहीतर आपल्या घरातून ती कायमची निघून जाते आणि अलक्ष्मी वास करत असते. म्हणूनच त्यांना चंचल असंही म्हटलं गेलेलं आहे. ज्या घरामध्ये मन प्रसन्न करणारे आणि व्यक्ती गोड बोलणारे असतात आणि एखादा व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर त्यांना जेवू घालणे, त्यांचा मानपान करणे, अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. त्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही. त्या घरामध्ये अन्नधान्य जे आहे हे कधीच कमी पडत नाही. म्हणून घरामध्ये कोणताही पाहुणा आल्यानंतर त्यांचा मानपान ठेवणे हे असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्यामुळेच लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रयत्न जे आहेत तर ते करत असतात. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. माता लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभव कीर्तीची देवी म्हणून ओळखली जाते. तर माता लक्ष्मीला प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करत असतात. काही घरांमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणत असतात, तर काही घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो. तर फोटोला गुलाब अत्तर जे आहे तर ते लावले जाते आणि अशा पद्धतीने पूजा केली जाते. जर तुमच्या घरात आर्थिक संकट आलेलं असेल तर काही उपाय जे आहे तर संध्याकाळी तुम्ही नक्की करा. सकाळी आणि संध्याकाळी आणि सूर्योदय आणि सूर्यास्त या पूजेचा काळ अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हटलं जाते की या वेळेमध्ये पूजा केलेली असते तर त्या पूजेचं फळ जे आहे ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. आर्थिक समस्यापासून सुटकाही मिळत असते. पहा, मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आवडता महिना म्हणून समजला गेलेला आहे. दर गुरुवारी आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो. तर धार्मिक व्रतामध्ये या व्रताचं जर आपण पालन केलं तर भगवान विष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. घरामध्ये कर्ज झालेला असेल किंवा कर्ज वाढतच आहे पण कमी होत नाही तर त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते. कर्ज लवकर नील करता येते. त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार राहिलेले असतात. तर यावर्षी किती गुरुवार पडणार आहेत तर यावर्षी आपल्याला 4 गुरुवार जे आहेत तर ते धरायचे आहेत. तर या वर्षामध्ये 4 गुरुवार जे आहेत तर तेच पडणार आहेत. पहिला गुरुवार हा 27 डिसेंबरला असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला राहणार आहे. तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला राहणार आहे. चौथा गुरुवार जो आहे तर तो 18 डिसेंबरला राहणार आहे. म्हणून आपल्याला या 4ही गुरुवारी विधीपूर्वक पूजा करायची आहे. जर या वेळेमध्ये तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हा दिवस सोडायचा आहे आणि त्यानंतर पुढचे जे गुरुवार आलेले आहेत तर ते आपल्याला पकडायचे आहे. उद्यापन अशा पद्धतीने करायचं आहे. तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ जो आहे तर तो करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन योग्य रीतीने 7 किंवा 5 सुवासिनी बोलून आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रताचं पालन करणं जमत नाही. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला हे व्रत करणं जमलं नाही तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करू शकता. तर पहा, या महिन्याची सांगता जी आहे तर ती पहिल्याच गुरुवारपासून केली जाते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मासिक पाळी आलेली असेल तरीही आपल्याला हा उपास धरायचा आहे आणि पुढचा उपास धरून आपल्याला बाकीचे 4 उपास जे आहे तर ते विधिवत करायचे आहे. तर तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. रांगोळी काढायची आहे आणि हळदीचं लेपन जे आहे हे मुख्य उंबरवट्यावर आपल्याला करून घ्यायचं आहे.
तर करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक दगड घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला हळकुंड जी आहे तर ती बारीक करून घ्यायची आहे किंवा तुम्ही खिसून घेऊ शकता. आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र, खडे मीठ असं करायचं आहे, तयार करायचं आहे. आणि हे जे हळदीचं लेपन आहे तर मुख्य उंबरवट्यावर, त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, मुख्य उंबरवट्यावर झाल्यानंतर तुळशीला आपल्याला याचे 5 बोट जे आहे तर ते लावायचे आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे. आणि मुख्य उंबरवट्यावर दरवाजावर याच हळदीच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर देवघर आहे तर देवघरावर स्वस्तिक काढायचं आहे. जिथे तिजोरी आहे तिथे स्वस्तिक काढायचं आहे. या 5 ठिकाणी स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे तर 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. पण पूजेची जी वेळ आहे ती 7:30 वाजेपर्यंत आहे, तर तुम्ही 7:30 वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता. काही घरामध्ये सकाळी पूजा मांडली जाते तर तुम्ही सकाळीही करू शकता. कारण माता लक्ष्मी ही संध्याकाळीही येत असते, आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि सकाळीही प्रवेश करत असते. म्हणून दोन्ही वेळेमध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये पूजाही करू शकता. उपवासाला आपल्याला पदार्थ जे आहेत तर ते उपवासाचेच, जसं की फळे असेल, ज्यूस असेल, खिचडी, भगर किंवा वेपर्स असेल तर हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. सफरचंद, केळी यामध्ये खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, दूध घेऊ शकता, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर या दिवशी जर आपल्याला कथा वाचन करत असताना जर मासिक पाळी आली असेल तर दुसऱ्याकडून तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. पण हा गुरुवार तुम्हाला गृहीत धरता येणार नाही, पुढचा गुरुवार जो आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची कथा वाचन संध्याकाळी करावी. माता लक्ष्मीला नैवेद्य वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य सोडावा आणि नंतर आपण हा उपवास सोडू शकता. माता लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आपण उपवास सोडावा. या दिवशी तुम्ही निरंकार उपवास केला तरीही चालेल. असं केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. जर तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला निरंकार उपवास करणं जमत असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही निरंकार उपवासही करू शकता. तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की हा उपवास करत असताना घरामध्ये स्त्रिया असेल, पुरुष असेल किंवा संसारी व्यक्ती असेल तर त्यांनी हा उपवास मनोभावे करावा. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. ज्या नवरीचं नवीन लग्न झालेलं आहे तर तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी हा उपवास करायचा आहे. घरातील पती पत्नी दोघांनाही मिळून हे व्रत जे आहे तर ते नीतिनियमाने पाळायचे आहे. जर घरामध्ये दुःख संकट आले असेल तर आवर्जून हा उपवास करायचा आहे. यामुळे विघ्न टळतात, संकटही टळतात आणि घरामध्ये विघ्न माता लक्ष्मी येऊ देत नाही. आपल्या मुलाची भरभरून प्रगती होते. घरामध्ये जे अन्नधान्य आहे तर त्यामध्ये बरकत होत असते. म्हणून पूजा करण्यासाठी एखाद्या शेजारी व्यक्तीला किंवा मुलगी असेल किंवा घरामध्ये महिला असेल तर त्यांना बोलवावे आणि कथा वाचन करावी. कथा वाचन करत असताना घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. मन एकाग्र करायचं आहे. माता लक्ष्मीचा चेहरा समोर घ्यायचा आहे, मूर्ती समोर घ्यायची आहे आणि ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते. असं म्हटलं जाते की गुरुवारी आपण 4ही गुरुवारी अशा पद्धतीने व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी या व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे किंवा वरण भात भाजी पोळी तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, 5 किंवा 7 सुवासिनीला आपल्याला बोलवायचं आहे. जर तुम्हाला मुली जर मिळाल्या तर तुम्ही मुली बोलवू शकता किंवा 7 किंवा 5 स्त्रियाला घरामध्ये तुम्ही आणून अशा पद्धतीने जेवू घालून त्यांना हळदी कुंकू देऊन, त्याचबरोबर एक माता लक्ष्मीची पुस्तिका आहे तर ते देऊन आपल्याला हे जे माता लक्ष्मीचं व्रत आहे तर याचं उद्यापन अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर त्यांना जेवण्यास आमंत्रण करायचं आहे. असं म्हटलं जाते की ज्या दिवशी आपल्याला पूजा केलेली आहे तर त्या दिवशी चुकूनही पूजा जी आहे तर ती काढू नये. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळीच लवकर उठल्यानंतर शुक्रवारच्या दिवशी सकाळी हळदी कुंकू अर्पण करून दिवा लावून हे जे वस्तू आहे किंवा ही जी पूजा आहे तर ती उचलायची आहे. देवीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर उत्तर दिशेला आपल्याला हे नारळ थोडंसं हलवून नंतर उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या डोक्याला हे नारळ स्पर्श करायचं आहे. एका तांब्यामध्ये ठेवायचं आहे. कलशातील पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता किंवा घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे. यामुळे घरातील वास्तुदोष आहे तर तो दूर होतो. त्यानंतर असं म्हटलं जाते की यातील जी सुपारी आहे
किंवा काही वस्तू आहेत तर पुढच्या गुरुवारी तुम्ही वापरू शकता. नारळ देखील पुढच्या गुरुवारी तुम्ही वापरू शकता. 4ही गुरुवार आपल्याला हाच नारळ कलशावर ठेवून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे तांदूळ गोड पदार्थ उरलेले आहेत, जसे की फळे असेल तर ते खाऊ शकता, तांदूळ चिमण्यांना खाऊ घालू शकता. आणि त्यानंतर देवीला वाहिलेले जे फुलं आहेत तर ते निर्माल्यामध्ये, नदीमध्ये किंवा झाडाखाली टाकायचे आहेत. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झालेल्या असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्षमा याचना करावी, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला या पापातून, दुःखातून मुक्त करत असते. म्हणून या कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते. आणि सांगता जे आहे तर ते 4 गुरुवार झाल्यानंतर या गुरुवारची सांगता करता येते आणि यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी जर आपण विधिवत पूजा केली आणि उपास सोडत असताना वरण भात भाजी पोळी हाच नैवेद्य खायचा आहे. दुसरा कोणताही नैवेद्य तुम्ही बनवू नका. हाच नैवेद्य अत्यंत शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी कोणाला पैसे देऊ नका. घरामध्ये मीठ असेल तर मीठ देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी हळद मागितली असेल तर तीही देऊ नका. झाडू असेल झाडू देऊ नका. ह्या ज्या वस्तू आहेत हे माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या वस्तूवर. म्हणून आपल्या घरामध्ये जर गरिबी दारिद्र्य येऊ द्यायची नसेल, श्रीमंत घरामध्ये होण्यासाठी तुम्ही काही मार्ग, काही उपाय करत असाल तर आवर्जून ह्या वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. आपली साडी असेल, दागिने असेल, ह्या सुद्धा वस्तू द्यायच्या नाहीत, कारण की हे सौभाग्याचं लेणं जे आहे ते म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही आपले केस जे आहे तर ते धुवू नये, कारण आपला गुरुग्रह जो आहे, आपण जे गुरु मानत असतो, आपण श्री स्वामी समर्थ यांना गुरु मानत असतो किंवा श्री हरिविष्णू असेल किंवा खंडोबाराया यांना गुरु मानत असतो, तर ज्यांना आपण गुरु मानलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये अडचणी यायला लागतात आणि त्याचा प्रभाव आपल्यावर होत असतो. बृहस्पती जे आहे तर ते कमकुवत होत असतात, म्हणून डोक्यावरून पाणी घेतले जात नाही. या दिवशी फरशीही पुसू नये गुरुवारी. बुधवारी आदल्या दिवशी पुसायची आहे. गुरुवारी फरशी पुसल्यामुळे आपल्या जीवनात अडथळे संकट यायला लागतात, घरात दारिद्र्य यायला लागते, म्हणून चुकूनही गुरुवारच्या दिवशी फरशीही पुसू नये. आपल्याला साफसफाई करायची आहे तर ती आदल्या दिवशी बुधवारीच करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर नियम पाळले तर घरामध्ये सुख समृद्धी येऊ लागते, घरातील दारिद्र्य गरिबी दूर होते आणि घरामध्ये आरोग्य सुधरत असते आणि आजार पण दूर होते. म्हणून ही सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.